सत्य हे कटू असतं, पण सत्य हेच शाश्वत असतं। मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडावरती जो शब्द दिवसातून एकदा तरी येतोय तो म्हणजे आरक्षण। आज नेमकं ह्याच आरक्षण ह्या विषयावरती एक नवीन दृष्टिकोन घेऊन मी आपल्याकडे येत आहे। आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की महाराष्ट्रात आणि तसं बघितलं तर संपूर्ण भारतातच अनेक जात समुदाय, अनेक जाती, अनेक समाज हे आरक्षणाची मागणी करत आहेत। सध्या स्थितीला सर्वाधिक मागणी महाराष्ट्रात होताना दिसत आहे। जे आरक्षणामध्ये नाहीये त्यांना आरक्षणामध्ये यायचंय, जे आरक्षणामध्ये आहे ते म्हणताय किंवा किंबहुना त्यांना असं वाटतंय की आमच्या प्रवर्गामध्ये, आमच्या आरक्षणाच्या चौकटीमध्ये इतर कोणी येऊ नये, जेणेकरून आरक्षणामध्ये असलेली आमची भागीदारी कमी होऊ नये। असा सगळा एकंदरीत हा गदारोळ भारताच्या आणि महाराष्ट्राच्या प्रामुख्याने समाज व्यवस्थेमध्ये, राज्य व्यवस्थेमध्ये आणि प्रशासनामध्ये चालू आहे। ह्या सर्व गदारोळामध्ये एक सिल्वर लाईनिंग ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आशा की किरण म्हणतो, ती जी आपल्याला दिसते, जो एक तर्क आपण सहजरित्या याच्यातनं काढू शकतो, तो म्हणजे आरक्षणाचे धोरण हे भारतामध्ये, भारतीय समाजामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सकारात्मक बदल घडविण्यासाठी काही प्रमाणात तरी प्रभावी ठरलेले आहे। कारण आरक्षण जर प्रभावी नसतं, आरक्षणाचं धोरण हे जर प्रभावी नसतं तर इतक्या सगळ्या विविध घटकांकडून आरक्षणाची मागणी ही झालीच नसती। म्हणूनच मित्रांनो, सर्वप्रथम मी ॲडव्होकेट प्रतीक कर्डक, कार्याध्यक्ष, जय भीम ब्रिगेड, भारतीय संविधानाचे निर्माते, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय न्यायपालिका आणि सर्वोच्च न्यायालयाचे जाहीर आभार मानतो की त्यांनी भारताच्या स्थापनेपासून 1947 पासून तर 1950 मध्ये जेव्हा आपण भारतीय संविधान स्वीकारले तेव्हापासून तर आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या संस्थांनी, ज्या ज्या गव्हर्नमेंट एजन्सीजनी आरक्षणाचं धोरण स्वीकारलं आणि आरक्षणाचं धोरण राबविण्यास मदत केली, अशा सर्वांचे मी जय भीम ब्रिगेडच्या वतीने हार्दिक आभार मानतो। असे असताना मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचं लक्ष हे खासगी क्षेत्राकडे वळवायचं, वेधायचं विनंती करतो। आपल्या सर्वांना मी विनंती करतो की थोडं खासगी क्षेत्राकडे आपण वळूया। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो, भारतीय जी जात व्यवस्था आहे ही भारताच्या एकता आणि एकात्मता, ज्याला आपण युनिटी अँड इंटिग्रिटी असं म्हणतो, याला जे सगळ्यात मोठं चॅलेंज पोज करतं, याला सगळ्यात जास्त आव्हान जर काय देतं युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडियाला, तर ते म्हणजे भारताची जात व्यवस्था। आणि ही जात व्यवस्था कशावर अवलंबून आहे, तर ही जात व्यवस्था भेदभावावर अवलंबून आहे। भेदभावाचा वापर करून जात व्यवस्था स्वतःला वारंवार जिवंत ठेवत आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं जे डिस्क्रिमिनेशन आहे, भारताची जी जात व्यवस्था आणि भारताचा जो भेदभाव आहे तो पाश्चिमात्य देशांसारखा बायपोलर नाहीये किंवा हॅव्स अँड हॅव नॉट्स ज्याला आपण म्हणतो, आहे रे आणि नाही रे, तशी ही भारताची जात व्यवस्था नाहीये, ब्लॅक अँड व्हाईट अशी नाहीये। मग हा जो सगळा एक बदल आहे याच्यातनं आपण काय समजलं पाहिजे की आता जो काय गदारोळ चाललाय, जो काय प्रत्येक जण म्हणतोय की मला आरक्षण हवंय, तू माझ्या आरक्षणात नको, मला ह्या प्रवर्गातून त्या प्रवर्गात जायचंय, हा सगळा जो काही खेळ आहे हा कशासाठी? त्या 2% नोकऱ्यांसाठी। आणि मग त्या 98% नोकऱ्यांचं काय? परत एकदा समजूया, भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या एकूण नोकऱ्या उत्पन्न झाल्यात, जे काही एकूण नोकऱ्या आहेत त्याच्यातल्या 98%हून अधिक नोकऱ्या ह्या खासगी क्षेत्रात आहेत आणि केवळ 1.5 ते 2% नोकऱ्या ह्या सरकारी नोकऱ्या उरलेल्या आहेत। मग त्या 1.5 ते 2% हा एवढं भांडण, त्या खासगी क्षेत्रामध्ये काय, खासगी क्षेत्रामध्ये सामाजिक न्यायाच्या धोरणाचं काय, यावरती आज आपण चर्चा करतोय।
तर मित्रांनो बघा, भारताची सिलिकॉन व्हॅली समजल्या जाणाऱ्या बँगलोर शहरामध्ये IT कंपनी असू द्यात किंवा एखाद्या APMCच्या मार्केट यार्डमध्ये काही कंपन्या असू द्यात, पार्टनरशिप फर्म असू द्या, प्रोप्रायटरशिप असू द्या किंवा एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी असू द्या, लघु उद्योग असू द्या किंवा हेवी इंडस्ट्री असू द्या, सहकार तत्वावर चालणारे काही कारखाने असतील ते असू द्यात, ह्या सगळ्या बिझनेसेसला सपोर्ट करण्यासाठी आज एक राष्ट्र म्हणून आपण आपले जे रिसोर्सेस आहेत त्यांना आपण संसाधन म्हणतो ते तर आपण देतोच. प्रामुख्याने आपण काय देतो? जल, जंगल, जमीन, पाणी, हवा यांच्याशिवाय तो कुठलाच व्यवसाय उभा राहू शकत नाही. ह्या पाचही गोष्टींवरती अधिकार कोणाचा आहे? तर इथल्या नागरिकांचा आहे. परंतु या व्यतिरिक्त आपण बघू, हे तर ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचे संसाधन तर आपण व्यवसायांना देतच आहोत, पण या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर आपण मित्रांनो सवलत, सबसिडी, भाग भांडवल अशा प्रकारे सुद्धा सरकार यांना पैशाची मदत करत आहे. थोडक्यात खासगी क्षेत्र हे सरकारच्या मदतीशिवाय फ्लरिश करू शकत नाही आणि ते करत नाहीये. भारताची जात व्यवस्था ही ग्रेडेड इनइक्वालिटीवरती अवलंबून आहे. ग्रेडेड इनइक्वालिटी म्हणजे काय मित्रांनो? तर ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तामध्ये वर्णव्यवस्था दिलेली आहे. त्या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि त्यानंतर अस्पृश्य अशी ही जी काही व्यवस्था आहे, ही जी विभागणी जी समाजाची करण्यात आली, तर ही विभागणी ही काय फक्त क्लासिफिकेशन नव्हतं, तर हे एक नागरिकांची प्रकार आहेत. ब्राह्मण समाजाला काही विशिष्ट राईट्स अँड प्रिव्हिलेजेस आहेत, क्षत्रिय समाजाला काही विशिष्ट राईट्स अँड प्रिव्हिलेजेस आहेत, तसंच वैश्य, शूद्र ह्या प्रत्येक वर्णाला एक काही विशिष्ट अधिकार दिलेले आहेत आणि त्यांचे काही विशिष्ट कर्तव्य आहेत. त्यामुळे आपण बघतो की आपल्या समाजामध्ये जे काही भेदभाव होतोय तो पण ग्रॅज्युअल होतोय, ग्रेडेड होतोय. उदाहरणार्थ ब्राह्मण समाजाला देखील भेदभावाला सामोरे जावं लागते, क्षत्रिय समाजाला जरी जावं लागते, वैश्य समाजाला पण जावं लागते, शूद्र समाजाला पण भेदभावाला सामोरे जावं लागते. ही पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर आपण लवकर पुढे जाऊया, थोडं फास्ट फॉरवर्ड करूयात 1991 पर्यंत. 1991ला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठे बदल झाले. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, ज्याला आपण उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण म्हणतो, आपण हे धोरण स्वीकारलं. किंबहुना हे धोरण आपल्याला स्वीकारण्यासाठी मजबूर करण्यात आलं. आपली अर्थव्यवस्था ही ढासळली होती, त्यामुळे आपल्याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन करावंच लागलं. पण त्यानंतर काय झालं? तर त्यानंतर खासगी क्षेत्र हे प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वाढलं आणि जसं खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात इथे वाढलं तर आज आपल्याला डेटा काय सांगतोय? तर मित्रांनो, सरकारी नोकऱ्या ह्या केवळ 2% राहिल्यात आणि खासगी नोकऱ्या ह्या 98%हून अधिकपर्यंत गेल्यात. आता जर सर्वे केला तर अजून वाढतील, कारण प्रायव्हेटायझेशन अजून वाढलंय. बघा आपल्या आजूबाजूच्या MIDC मध्ये किती MSME आहेत, त्यांनी सरकारची कुठल्या स्कीममधनं फंड घेतलाय. आपण हेही बघितलं पाहिजे की जे मोठे उद्योगपती आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी सरकार काय काय करते. जमीन कमी दरात अवेलेबल करून देते का? त्यांना कमी दरामध्ये कॅपिटल अवेलेबल करून देते का? लाईट बिल मध्ये त्यांना सवलत आहे का? तर हा सगळा जो कॅपिटल आहे हा सगळा आपण तिथे लावत आहोत. त्या व्यतिरिक्त मित्रांनो, हे सगळं लक्षात घेत असताना असं काही आहे का की सरकारमध्ये भेदभाव होतो आणि खासगी क्षेत्रात होत नाही? कारण शेवटी जी काही लोक सरकारी क्षेत्रात काम करताय का खासगी क्षेत्रात काम करताय, तिथे ह्याच समाजामधनं येत आहे. मग सरकारी समाजात जर सामाजिक न्यायाचं धोरण आपण राबवू शकतो तर मग खासगी क्षेत्रात का राबवायला नाही पाहिजे? जिथे सगळ्यात जास्त नोकऱ्या आहे, जिथे सगळ्यात जास्त संधी आहे, तिथे देखील सामाजिक न्यायाचं धोरण हे लागू झालंच पाहिजे. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट जी आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मित्रांनो, आपण जसं सांगतो की जात व्यवस्था ही राष्ट्रीय एकात्मता आणि एकता याच्या आड येणारी सगळ्यात मोठं आव्हान आहे. युनिटी आणि इंटिग्रिटी जर भारताची आपल्याला टिकवायची असेल, भारतामध्ये आपल्याला जर वाटत असेल प्रत्येकाने बंधुत्वाने राहिलं पाहिजे, तर प्रत्येकाला ही समान संधी मिळाली पाहिजे. भारताच्या संविधानाच्या मूलभूत अधिकारांपैकी एक अधिकार काय की समान संधी मिळाली पाहिजे. मग जर आरक्षणाचं धोरण हे प्रभावी आहे, आरक्षणाचं धोरण जर सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्याला
लागू करण्यात आलेला आहे आणि मग तीच सरकार, ज्या सरकारकडे आपल्या कराच्या माध्यमातून आपण जे टॅक्सेस भरतो त्या माध्यमातून जे पैसे जमा झाले त्याच्यात जर काही एखादी सवलत देऊन, एखादा त्याच्यातनं भाग भांडवल लावून, एखादी सबसिडी देऊन जर एखादा व्यवसाय उभा राहत असेल तर त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाच्या धोरणाचं काय? म्हणूनच मी म्हटलं की सत्य हे कटू असतं पण सत्य हेच शाश्वत असतं. आपण जे आंदोलन करतोय त्या आंदोलनामध्ये आपण खासगी क्षेत्रामध्ये आरक्षणाचं धोरण लागू केलं पाहिजे, हा देखील एक मुद्दा आलाच पाहिजे. धन्यवाद.